ठरलं तर मग या मालिकेच्या 26 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला आता प्रताप आणि रविराज हे दोघं जण सुद्धा सायली अर्जुनची माफी मागताना दिसणार आहेत आणि आत्तापर्यंत सायली अर्जुनचा झालेला अपमान या सगळ्याचा बदला घेत आता सगळेच घरचे सायली अर्जुन यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव करणार आहेत। इकडे आता संतोषची साक्ष निर्णायक ठरते। संतोष सांगतो, मी हे सगळं केलं पण मला खूप पश्चाताप झाला होता आणि त्यामुळे मी सायली सुभेदार यांना तो पेन ड्राईव्ह दिला। सायलीचं नाव आल्यावरती प्रिया आता चांगलीच हदरते। अरे बापरे, म्हणजे ह्या सायलीच हिरोईन आहे तर? त्यावरती संतोष सांगतो, मी पेन ड्राईव्ह दिल्यानंतर महिपतचे गुंड माझ्या मागे लागले, त्यामुळे मी ते घर सोडून गावाला गेलो होतो असं म्हणत सगळा घडलेला प्रकार संतोष सांगायला लागतो। आता प्रतापचे डोळे उघडतात। ज्या अर्जुन सायलीला आपण इतकं काही बोललो त्यांनीच आज आपल्याला निर्दोष सिद्ध केलंय। आता मात्र सायलीला किडनॅप केलं होतं हे ऐकल्यावरती कल्पना खूप घाबरते, सायलीकडे पाहायला लागते। अर्जुन म्हणतो, आणि त्यानंतर ज्या वेळेला संतोषनी तो पेन ड्राईव्ह सायली सुभेदार यांना दिला तर महिपतीच्या गुंडांनी सायली सुभेदार यांना सुद्धा किडनॅप केलं आणि मला सायली सुभेदार यांची साक्ष या प्रकरणी महत्त्वाची वाटते। कोर्टाने त्यांना साक्ष देण्याची परवानगी द्यावी। मग मात्र जज साहेब सायलीला विटनेस बॉक्समध्ये बोलवतात। आता इकडे चैतन्य हदरतो। अण्णांनी इतकं सगळं केलं आणि मी त्याच घरात राहून मला काहीच माहित नाही, म्हणजे ह्या अण्णा आहेत तरी काय? मी अण्णांना ओळखायला चूक केली त्याचप्रमाणे मी साक्षीला पण ओळखायला चूक करतोय का? असं म्हणत चैतन्य आता मात्र पुन्हा एकदा विचारात पडतो की साक्षी सुद्धा अण्णांची साथीदार असणार 100%। चैतन्यचे झटक्यात डोळे उघडतात तोपर्यंत सायलीला विटनेस बॉक्समध्ये बोलवलेलं असतं। सायली विटनेस बॉक्समध्ये येते। अर्जुन तिला प्रश्नावरती प्रश्न विचारायला लागतो आणि सांगा, तुमच्यासोबत नक्की काय घडलं होतं असं म्हणत सायलीला प्रश्न विचारले असता सायली सगळा प्रकार पहिल्यापासून सांगायला लागते। सायली सांगायला लागते की मला संतोषने जेव्हा पेन ड्राईव्ह दिला तेव्हा मला महिपतीच्या गुंडांनी किडनॅप केलं आणि मला त्याने किडनॅप केलं हे तेव्हा समजलं जेव्हा त्यांच्या घराच्या आउट हाऊसमध्ये नेलं। मग तिथपासून तो सगळा प्रकार सायली आता जज साहेबांच्या समोर सांगते आणि ती सांगते त्यानंतर मला दुसरीकडे नेत असताना मला अर्जुन सुभेदार यांनी सोडवलं। आता सायलीची साक्ष दुसरी निर्णायक ठरते। जज साहेब सगळं नोंद करून घेतात आणि मग मात्र अर्जुन सायलीला म्हणतो, तुम्ही जागेवरती जाऊ शकता। सायली आपल्या जागेवरती गेल्यावरती कल्पना तिचं कौतुक करते। खरंच सायली, किती तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, किती सहन केलंस तू बाळा असं म्हणत तिला आता कौतुकाने जवळ घेते। सायली म्हणते, आई थांबा, अजून पुढे बाकी आहे, आपल्याला आता न्याय मिळणार आहे। आता पूर्णाजीच्या तोंडावरती नुसता राग भरलेला असतो। ती आता महिपतीकडे रागाने पाहत असते। अर्जुन सांगत असतो, ये महिपती यांना मी याच्या आधी सुद्धा वात्सल्य आश्रम केसमध्ये मी गुंड म्हणून सिद्ध केलेला आहे, व्हाईट कॉलर गुंड, आणि आत्ता तर यांनी हाईट पार केलेली आहे। माझ्या वडिलांना ड्रगच्या आरोपाखाली त्यांनी फसवलं आणि माझ्या पत्नीला किडनॅप केलं। यावरती तरी सुद्धा महिपती आपली बाजू मांडत म्हणतो, जज साहेब, अहो मी एक साधा सोपा माणूस आहे, खरंच मी काही नाही आहे केलेलं, तुम्ही उगाचच माझ्यावरती संशय घेताय। जज साहेब म्हणतात, ऑर्डर असं म्हणत जज साहेब मात्र आता इकडे महिपतीला तोंड बंद करायला सांगतात आणि महिपतीच्या वकिलांना विचारतात की तुमची काही आर्ग्युमेंट आहे का? यावरती आता महिपतीचा वकील काय बोलणार ते सांगतात, नाही, नो मोर क्वेश्चन। फायनली महिपतीच्या वकिलांनी फायनली आता केस रेस्ट केलेली असते। मग जज साहेब म्हणतात, हे सगळे पुरावे बघता आता कोणाचाही विचार न करता फायनली आपल्याला रिझल्ट द्यायचा आहे असं म्हणत जज साहेब महिपतीला दोषी मानत त्याला आता जेलमध्ये पाठवण्याची शिक्षा सुनावतात। फायनली आता महिपतीचा कार्यक्रम झालेला असतो आणि आता कोर्टाचं हे सेशन संपतं। महिपतीला खूप राग येतो। प्रतापला निर्दोष सिद्ध केलेलं असतं। कोर्टाने प्रतापला निर्दोष सिद्ध करताच प्रताप हात जोडून अर्जुनकडे पाहायला लागतो आणि सगळेच जण सुभेदार आता एकदम खुश असतात। प्रताप सगळ्यांकडे पाहतो। कल्पनाच्या तर आनंदाला पारावारच राहत नाही। सगळेच जण खूप खुश होतात। त्याच वेळेला महिपती रागारागात सगळ्यांकडे पाहत असतो। महिपतीला खूप राग आलेला असतो। काय चाललंय हे नक्की आपल्यासोबत? म्हणजे आत्तापर्यंत आपल्या हातामध्ये असलेली बाजी चटकन बदलली आणि साक्षीला प्रश्न पडतो की मी कुणाची बाजू घेऊ? म्हणजे अण्णा तर हातातून निघून गेलेले आहेत, पण आता चैतन्याला तर मिळवायला पाहिजे, पण चैतन्य ऑलरेडी समजून गेलेला असतो।
महिपतीला घेऊन आता पोलीस स्टेशनला निघत असतात। निघताना सुद्धा महिपती इकडे आता प्रताप आणि सुभेदार फॅमिलीच्या समोर येऊन उभा राहतो। चैतन्य साक्षीकडे रागाने बघतो आणि साक्षीने सुद्धा मला फसवलं असा आविर्भाव असतो। तोपर्यंत महिपती म्हणतो, प्रतापराव, तुमच्या मुलाने तुम्हाला अचूक घोळात घेतले बरं, आणि रविराज किल्लेदार यांच्यासारख्या वकिलाला पण अचूक घोळात घेतलंय। म्हणजे तुम्हाला समजेल तुमची चूक काय आहे ते। तुमच्या मुलावरती विश्वास ठेवून तुम्ही जी चूक केलेत ना, ती चूक तुम्हाला खूप भारी पडणार आहे। यावरती रविराज म्हणतात, चल, तुझी वायफळ बडबड ऐकायला आम्हाला वेळ नाहीये, निघ इथून, असं म्हणत रविराज आता महिपतीला चांगलंच खडसावतात आणि चल, पळ जा इथून, असं म्हणत त्याला तिकडून पळवून लावतात। महिपती रविराजांकडे पाहतच बसतो। म्हणजे आतापर्यंत आपल्या पुढे मागे करणारा हा किल्लेदार अचानक आपल्या वाईटावरती आला, असा विचार करत महिपती फायनली जेलमध्ये जातो। महिपती जेलमध्ये जात असताना आता मात्र सगळा सुभेदार परिवार त्याला रागारागात पाहत असतात आणि महिपतीला आता कायमचं गुड बाय बोलतात। सायलीच्या बाजूने सगळेजण ठामपणे उभे असतात। सगळेजण सायलीच्या मागे उभे असतात आणि प्रतापच्या मनामध्ये खूप गिल्ट असतो। ज्या सायली अर्जुनला आपण इतकं काही बोललो, त्या सायली अर्जुनने आज आपल्याला वाचवलं। सगळ्यांच्याच मनामध्ये सायली अर्जुनचा केलेला अपमान दिसत असतो। सायली अर्जुनला किती अपमानित केलं, महिपतीची किती बाजू घेतली, आणि हे सगळं आठवत असताना आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक गिल्ट असते। फायनली आता मात्र इकडे साक्षी निघून जाते। साक्षी रागारागात निघून गेल्यावरती मग मात्र सगळे सुभेदार एकमेकाकडे पाहत असतात आणि सायली अर्जुनवरती कौतुकाचा वर्षाव सुरू असतो। त्याच वेळेला प्रिया म्हणते, काय तुम्ही म्हटला होतात की त्या महिपतीच्या केसाला धक्का लागणार नाही, मग हे घडलं तरी कसं? यावरती नागराज म्हणतो, माझं तर डोकंच चालणं बंद झालंय। काय रिॲक्ट व्हावं, कसं रिॲक्ट व्हावं, कोणी काय केलंय काही कळायला मार्ग नाहीये। पण आत्ता सध्या यांच्यामध्ये आपण आनंदी आहोत हे दाखवणं महत्त्वाचं आहे। चल, नाहीतर आपल्यावरती पण उलटी केस येईल, असं म्हणत इकडे आता नागराज आणि प्रिया हे दोघंजण सुभेदार परिवाराच्या इथे येऊन उभे राहतात। आता अर्जुन आणि सायली एकमेकाकडे पाहत असतात। धावत जाऊन अस्मिता प्रतापला मिठी मारते, डॅडा तू निर्दोष सुटलास, डॅडा तू निर्दोष सुटलास, मला माहिती होतं तू निर्दोष आहेस, आज आपल्या बाजूने निकाल लागलेला आहे, असं म्हणत सगळेजण प्रतापला चीअरअप करतात। अश्विन म्हणतो, हो, पण खरी कमाल केले ती दादा आणि वहिनीने। दादा वहिनी खरंच स्वतःच्या जीवावरती खेळत आज तुम्ही जे काही केलंत ना, खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे। पूर्णाजी म्हणते, आता त्या अंबाबाईची मी खडा नारळाने ओटी भरणार आहे। माझ्या कुटुंबाचं सुख परत आलेलं आहे, माझ्या कुटुंबाची शांती परत आले, माझा प्रताप निर्दोष सिद्ध झालाय, असं म्हणत पूर्णाजी देवी आईची ओटी भरायचं ठरवते। कल्पना म्हणते, खरंच सायली आणि अर्जुन, आज तुम्ही स्वतःच्या जीवावरती खेळत जे काही केलंत ना, तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। आता सगळेजण कौतुक करत असले तरी प्रतापचं तोंड बंद असतं, तो काहीच बोलत नसतो, त्याला गिल्ट आलेली असते। आपल्या मुलावरती अविश्वास दाखवून आज आपण जे काही केलंय ना, खरंच ते खूप चुकीचं आहे हे आता प्रतापला समजलेलं असतं। सगळेच जण सायली अर्जुनचं कौतुक करत असतात, तोपर्यंत प्रियाचा चेहरा मात्र पडलेला असतो। मग आता रविराज प्रतापच्या समोर येतो आणि प्रताप, तुला कळलंच असेल की मी अर्जुनला ही केस का दिली। सविस्तर या संदर्भात काय घडलं होतं ना, हे मी नंतर तुझ्याशी बोलेन, पण मला अर्जुनला केस देण्यामागे तुला सोडवण्याचाच हेतू होता, हे तुला आत्तापर्यंत समजलं असेल। खरंच अर्जुनने कमाल केली, असं म्हणत मात्र आता रविराज अर्जुनचं कौतुक करतात। सगळेजण सायलीचं सुद्धा कौतुक करत असतात। कल्पना म्हणते, सायली, आज तुझ्यामुळे यांना निर्दोष सोडवण्यामध्ये यश आलेलं आहे। सगळेजण बोलत असताना प्रतापला इतकी गिल्ट वाटते की तो काहीच बोलत नाही। यावरती अर्जुन सांगत असतो, हो, या सगळ्यामध्ये मिसेस सायलींचा खूप मोलाचा वाटा आहे। त्यांनी स्वतःच्या जीवावरती खेळत आज हे सगळं केलं। जर पेन ड्राईव्ह त्यांनी मिळवला नसताना तर त्या पेन ड्राईव्ह न मिळवल्यामुळे आपलं खूप मोठ्या संकटात अडकलं असतो। फक्त आणि फक्त पेन ड्राईव्ह त्यांनी वेळेत मिळवल्यामुळे आपण ही केस जिंकू शकलो, या महिपतीच्या विरुद्ध पुरावा बोलवू शकलो। यावरती सायली म्हणते, सगळेजण माझं कौतुक करणं थांबवा, कारण मी काही खास नाही केलेलं आहे। मी जे केलंय ना ते फक्त आणि फक्त माझ्या कुटुंबासाठी केलेलं आहे, आणि यापुढे सुद्धा महिपतीसारखे गुंड जर माझ्या कुटुंबाच्या आड येत असतील तर मी माझ्या कुटुंबाच्या आणि त्याच्यामध्ये ढाल बनून उभी राहणार आहे, कारण आपल्या घरावरील आलेलं संकट प्रत्येक मी परतवून लावणार, असं म्हणत सायली पुन्हा एकदा स्वतःच्या मनाचा मोठेपणा दाखवून देते। रविराजांचे डोळे उघडतात। ज्या मुलीला आपण सुभेदारांच्या परिवाराला लागलेली कीड म्हटलं होतं,
तीच मुलगी आज सगळ्यांच्या समोर उभी राहून सुभेदार परिवाराचं प्रोटेक्शन करते. खरंच आपण तिच्याबद्दल विचार करायला चुकलो. रविराजांचे डोळे उघडतात. त्यावरती अश्विन म्हणत असतो, वहिनी हे सगळं तू कसं केलंस, काय केलंस याबद्दल डिटेल मला सगळं ऐकायचं आहे. म्हणजे कोर्टात तुझं स्टेटमेंट मी ऐकलं, पण तेवढं मला पुरेसं वाटत नाही ऐकायला. मला असं वाटतं या सगळ्यामध्ये तू डिटेलमध्ये मला सगळं घरी गेल्यावरती सांग. असं म्हणत अश्विन आता इकडे सारखं सारखं सायलीचं कौतुक करत असतो. पण त्याच वेळेला प्रताप तडक तिकडून निघतो आणि थेट घरी जायला निघतो. कोणालाही काही न सांगता प्रताप तिकडून का निघून गेला आता काहीच कळत नाही. कल्पना म्हणते, पूर्णाई मी नाही यांच्यासोबत जाते, यांना एकटं सोडायला नको. म्हणून प्रतापच्या मागोमाग धावत आता कल्पना सुद्धा निघते. कल्पना मागे गेल्यावरती मग नागराज आणि प्रिया तिथून सटकतात. त्यानंतर चैतन्य मान खाली घालून तिकडून निघून जातो. चैतन्य निघून गेल्यावरती मग आता अस्मिता म्हणते, चल पूर्णाजी आपल्याला पण जायला पाहिजे. मग अस्मिता, पूर्णाजी आणि त्यानंतर अश्विन हे तिघजण तिकडून निघतात. मग कोर्टामध्ये उरतात ते फक्त रविराज आणि आता इकडे सायली अर्जुन. पूर्णाजी ज्या वेळेला निघते रविराज हात जोडून उभे राहतात. पूर्णाजी त्यांचे आभार मानते. रविराज सुद्धा हात जोडून त्यांना नमस्कार करतात. रविराजांच्या मनामध्ये सायली विषयीचा आता मात्र विचार सतत घोळत असतो. त्याच वेळेला आता अस्मिता, पूर्णाजी आणि अश्विन गेल्यावरती अर्जुन रविराजांकडे येतो. रविराज त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात. त्यानंतर अर्जुन सायली तिकडून निघून जातात. रविराज मागे वळून पाहतात. ज्या अर्जुन सायलीबद्दल आपण इतका चुकीचा विचार केला आज त्यांनी आपले डोळे उघडले असं म्हणत रविराज आता मात्र भावुक होऊन त्यांच्या वाटेकडे पाहतच बसतात. मग मात्र घरी आल्यावर ती प्रकार वेगळाच घडलेला असतो. इकडे प्रतापने स्वतःला खोलीत कोंडून घेतलेलं असतं. जो प्रताप तिकडे कोर्टातून बाहेर पडलेला असतो तो इकडे घरी येऊन स्वतःला कोंडून घेऊन कुणाशीही बोलत नसतो. सगळेजण खाली ब्रेकफास्ट टेबलवरती प्रतापची वाट पाहत असतात, पण प्रताप खाली यायला तयार नसतो. मग सायली प्रतापच्या रूममध्ये ते बाबा म्हणजे सगळेजण आनंदात आहेत, पण तुम्हाला एक गोष्ट, सगळं घर आनंदात आहे, पण यांची नजर तुम्हाला शोधते आहे. तुम्ही कुठे आहात, काय करताय याबद्दल ते विचार करत आहेत. प्लीज एकदा खाली येऊन त्यांना भेटा ना असं म्हणत सायली आता प्रतापला मनवते. फायनली प्रताप खाली येतो. प्रताप ज्या वेळेला खाली येतो सगळेजण तिकडे बसून कशी केसची चर्चा झाली, महिपतीची कशी वाट लावली हे सगळं बोलत असताना प्रताप येतो. अर्जुन मला माफ कर, म्हणजे तुझ्यावरती विश्वास न ठेवून मी आत्तापर्यंतची खूप मोठी चूक केली. माझाच मुलगा मला समजावून सांगत होता, पण मी तुझं ऐकलं नाही. माझ्या मुलाची माफी मागायला मला काहीही लाज वाटणार नाही. खरंच मला तू माफ कर असं म्हणत प्रताप आता अर्जुनची माफी मागायला लागतो. अर्जुन म्हणतो, डॅड तू माफी मागू नको, तुझे हात फक्त आशीर्वाद देण्यासाठी उठले पाहिजेत असं म्हणत अर्जुन आता प्रतापच्या समोर येतो. प्रताप त्याला कडकडून मिठी मारतो आणि रडायला लागतो. सगळेजण हे भावुक दृश्य पाहत असतात आणि ज्या क्षणाची आत्तापर्यंत आपण वाट पाहत असतो की सायली अर्जुन बद्दलचा गैरसमज दूर व्हावा, तो गैरसमज तर दूर झालेलाच असतो. पण सायली आणि अर्जुन कुटुंबासाठी काय करू शकतात, कुटुंबासाठी जीवाची बाजी लावू शकतात हे समजल्यावरती आता मात्र अर्जुन सायली यांचं घरातलं स्थान पक्क झालेलं असतं. मालिकेतला हा पॉझिटिव्ह बदल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा.